चा प्रश्न आहे, परंतु काही हरकत नाही, कसं तरी आपण ॲडजस्ट करू. शेवटी आम्हाला बायबल क्विज ही ॲक्टिव्हिटी पूर्ण करायची आहे. कारण जेव्हा तरुण संघाची रॅली म्हटलं तर ओघानेच या सर्व गोष्टी येतात. बऱ्याच वेळेपासून आपण वाट बघता आहात. 6:30 पर्यंत आपल्याला इथंच बसायचं आहे. 7 वाजले तरी चालतील. तर दोन्ही माईक तयार आहेत. आता सर्व पार्टिसिपेंट्स आहेत का इथं? जरा उभे राहा बरं. नंदुरबार आहेत? हां, नंदुरबारचे 4 पार्टिसिपेंट्स आहेत. 3 प्रत्यक्ष इथे बसतील आणि 1 बाहेरून त्यांना सपोर्ट करणार आहे, बरं का? ती लाईफलाईन असणार आहे. बरं, मग शहादा तुम्ही बसा. शहादा आहे? तुमचे 4 तयार आहेत का? ओके, तिकडं 3 आणि इकडं 2, 5 जण आहेत. तर प्रत्यक्ष 3 इथं बसून 1 समोर बसणार आहे. ठीक आहे. त्याचप्रमाणे मुंदलवड तुमचे 3 आणि चौथा कोण देणार आहे? 7. पाळक साहेब तुम्ही नका देऊ, नाही तर आम्ही आताच डिक्लेअर करून देतो मुंदलवड जिंकलं म्हणून. नाही, तुम्ही हात वर केला, मला वाटलं की तुम्ही बसताय तसं. ओके. शहादा झालं. सेलिनपूर 3 प्रत्यक्ष सहभागी आणि 1 फोन अ फ्रेंड म्हणा किंवा लाईफलाईन. ठीक आहे. मग धडगावचे 4 आहेत. ओके. दोंडाईच्या गुड 3 आहेत. चौथा तुम्हाला कोणीतरी बॅकअप पाहिजे ना बाहेरून? असो, काही हरकत नाही. हम 3 ही काफी है ना? चालेल. आणि वाक्षेपा नाव आलेलं आहे. वाक्षेपा नाही आहे. वाक्षेपा पाळक साहेब नाव तर दिलेलं आहे. आहे का कोणी वाक्षेप्याचं इथे उपस्थित? कोणी आहे? सेवक वाक्षेप्याचे कोणी आहेत? लीडर कोणी नाही? बालाजी पाळक होते ना, जेवायला होते. नाही, आपल्याला हजेरी घ्यायची आहे. तर नंदुरबार सर्व हजर आहेत का? हात वर करा बरं. सपोर्टिंग ऍक्टर मधून पण नंदुरबार हजर आहे. मग सेलिनपूर सर्व हजर आहेत? सर्व हजर आहेत. शहादा सर्व आहेत हजर? ओके. धडगाव आहेत. मुंदलवड, धानोरा आहे का? याच्यात धानोऱ्याचं नाव नाहीये. बरं. वाक्षेपा पण नाहीये. दोंडाईच्या आहे? आहे, दोंडाईच्या आहे. ऑलमोस्ट मुंदलवड पण आहे. सर्व आहेत. तर सुरू करूया. आपण एकेका टीमला समोर बोलू. आधीच मी आमचे सर्व सेवक वर्ग, ज्येष्ठ आणि पास्टरेट कमिटीमधले सर्व जे सुवार्तिक आहेत त्यांचे मनापासून आभार मानतो, ज्यांनी बायबल क्विजसाठी क्वेश्चनेअर तयार करण्यासाठी श्रम घेतले आणि आम्हाला मदत केली. रेव्हरंड अनुपळवी यांच्या मार्गदर्शनात, त्यांच्या अध्यक्षतेखाली सर्वांनी हे क्वेश्चनेअर तयार केलेलं आहे. रेव्हरंड सॅमसन जयकर यांनी सुद्धा
या कामी आम्हाला खूप मदत केली. पास्टर रविकांत गावित, त्याचप्रमाणे आणखीन कोण होतं पाळकसाहेब, आशिष गायकवाड यांनी सुद्धा ह्या कामी मदत केली. तर सर्व सेवकांचे मनापासून आम्ही आभार मानतो. तुमच्या सहकार्याने आजच्या बायबल क्विजमध्ये किंवा बायबलवर आधारित प्रश्नमंजुषेमध्ये आपण पुढे जाणार आहोत. तर सर्वप्रथम नंदुरबार संघ येऊन बसेल. नंदुरबार या लवकर. शारोन थोडंसं थांबून जा. शारोन विल बी पार्टिसिपेटिंग सेपरेटली. ओके. आणि अर्पित कुठे आहे? हां, अर्पित तिकडे आहे. ओके, तू इकडे सरकून जा. ओके. त्यानंतर शहादा. शहादा लवकर या. पास्टर मनीष वळवी या ठिकाणी उपस्थित आहेत. ते आपले स्कोरर असणार आहेत आजच्या प्रश्नमंजुषा कार्यक्रमाचे. शहादा त्या ठिकाणी आपण चेअर ॲडजस्ट करून घ्या त्या. हां, बाहेरून कोण सपोर्ट करणार आहे? ओके. 3 खुर्च्या आहेत तिथं, करून घ्या. मला वाटतं ना ह्या 3 खुर्च्या थोड्या मागे घेऊन घ्या. हां, घे अजून तिन्ही मागे घ्या. ओके. हां, बरं. शहादानंतर सेलिनपूर. तिकडून. हां, नंदुरबार पहिला. नंतर शहादा. नंतर सेलिनपूर. मुंदलवड या. मुंदलवड. मुंदलवड नंतर धडगाव. मुंदलवड. हां, तुमचा ऐक, बाहेरून कोण देणार सपोर्ट? इकडे बस. हे इथं बस. ओके. धडगाव. व्हेरी गुड. आणि दोंडाईच्या ह्या काढूनच घेऊ. वाक्षेपण नाही इथं. कोणीतरी या इकडं आणि थोडंसं खुर्च्या बाजूला करून घ्या. फक्त ते माईक आहे ना, ते एक काम करू सर, आपण काय करू, एक हँड माईकच घेतो मी, ह्यांना देऊन देऊ. वाक्षेपा नाहीये तर आपण असं समजू की वाक्षेपा टीम बाद झालेली आहे. Arpit Soneri from Nandurbar Church.
गौरव पवार फ्रॉम नंदुरबार चर्च. सिमरन जाधव फ्रॉम नंदुरबार चर्च. रितेश महेंद्र काळपुंड फ्रॉम शहादा चर्च. स्नेहा वसावे फ्रॉम शहादा चर्च. जोएल हिवाळे फ्रॉम शहादा चर्च. रॉबिन जयकर सेलिमपूर चर्च. नेहा मार्गे सेलिमपूर चर्च. अनिकेत साळवे सेलिमपूर चर्च. जोशन गलरा फ्रॉम मुंदलवाड चर्च. रिया वडवी फ्रॉम मुंदलवाड चर्च. प्राची संदीप गादी फ्रॉम मुंदलवाड चर्च. प्रमिला मार्कस राऊत धडगाव चर्च. भावना नरेंद्र राऊत फ्रॉम धडगाव चर्च. सुहाना आदेश पाडवी धडगाव चर्च. लता आशिष वडवी दोंडाच्या चर्च. दिया चित्रेकर दोंडेच्या. अंकित गावित दोंडाच्या चर्च. तुमच्याकडेच राहतात. हॅलो हॅलो योहान तुम्ही बसू शकता. बरं, जे सपोर्टिंग रोलमध्ये आहेत, योहान या ठिकाणी सर्वांचा हेल्पर असणार आहे. माईक तो फिरवेल. ओके. हां, तर ज्या टीमला प्रश्न विचारला जाईल त्या टीमकडे प्रश्न विचारत असतानाच माईक देऊन टाकायचा. ठीक आहे. ओके. माईक आता हे सपोर्टिंगवाल्यांकडे आहे. शारोन सर, एक खुर्ची इथंच अरेंज करून देऊ. शारोनचा आहे, त्याचा इंट्रोडक्शन देऊन टाका. हां, शारोन पण आहे. हां, नाही पण 5 होऊन जातील ना आपली. नाही, पार्टिसिपंट्स. नहीं, लेकिन 5 नहीं चलेंगे ना, वो 5 हो रहे हैं. अभी वो कुछ कर रहे हैं. ओके. त्यांच्याकडे देऊन टाक, ते इंट्रोडक्शन देतील. सपोर्टिंग रोलमध्ये नाही, सपोर्टिंगवाले. कोणत्या टीमला सपोर्ट करणारे ते सांगायचं आहे. नाव. हां, महिमा सोनरी फ्रॉम नंदुरबार चर्च. कोणत्या टीमला सपोर्ट करणार आहे. नंदुरबार. ओके, टाळ्या वाजल्या पाहिजे. समीक्षा संदीप पाडे फ्रॉम शहादा टीम. ओके, टाळ्या. प्रेम मंजित नाईक सेलिमपूर ओके. सपोर्ट. बरं, इकडे योहान. प्रेषिता वळवी फ्रॉम मुंदलवाड टीमला सपोर्ट. ओके, व्हेरी गुड. उपासना मनोहर गादी धडगाव चर्च. गुड. तर सर्व तयार आहात. बाहेरून कोणीही प्रॉम्प्टिंग करायची नाही. ज्या टीमसाठी प्रॉम्प्टिंग झाली त्या टीमचे -10 होतील. ठीक आहे, काहीच बोलायचं नाही. तुमचं लक्ष त्यांच्याकडे नको. ठीक आहे, आपसात डिस्कस करायचा आणि प्रश्न उत्तर ठरवायचं. प्रत्येक राऊंडला टाइम लिमिट असणार आहे. तर पहिला राऊंड जो आहे तो जनरल राऊंड आहे, कॉमन, पूर्ण बायबलवरती आधारित. यू कॅन सिट. शाहरुन सुद्धा या ठिकाणी ऍड झालेला आहे. आणि पहिला राऊंड कॉमन आहे, परंतु तरीही 20 सेकंद, 20 सेकंड्स, 20 सेकंद तुम्हाला वेळ दिला जाईल. टाइम क्लॉक ह्याच्यात स्टॉप वॉचसाठी कोणीतरी या इकडं मदत करायला. आहे मोबाईल? ये सारा ये इकडे बसायचं. प्रश्न विचारल्यानंतर
ओके, स्टॉपवॉच लावायचं आणि मला फक्त हां ते वाजवून द्यायचं. एक काहीतरी द्या, एखादी लाकडी नाही तर काहीतरी ठोकायला इथं. हां ओके, रेडी. तर कॉमन राऊंड नंदुरबारसाठी नंदुरबार, बायबलमधील सर्वात लहान वचन कोणते? बायबलमधील सर्वात लहान वचन कोणते? येशू रडला. व्हेरी गुड. आपल्याकडे उत्तरासहित आहेत आणि अतिशय सटीक उत्तर दिलेलं आहे. येशू रडला. देव प्रीती आहे या वचनामध्ये 3 शब्द आहेत, परंतु येशू रडला हे सर्वात लहान वचन आहे. व्हेरी गुड, कीप इट अप. बरं, सेकंड क्वेश्चन गोज टू शहादा. ह्याच्यासाठी पहिल्या ह्याच्यासाठी 10. ओके. नवीन करारातील बहुतेक पत्रे ही कोणी लिहिली आहेत? नवीन करारामधील बहुतेक पत्रे, मोस्ट ऑफ द लेटर्स. सोपं आहे. सारा बसलेली आहे इथं, टिक सुरू आहे. पेत्रानी. रॉंग आन्सर. द आन्सर इज संत पॉल, सेंट पॉल. ओके, हां 0, तिथं 0 जाईल. बरं, सेलिनपूर. नेक्स्ट क्वेश्चन सेलिनपूरसाठी. बायबल या शब्दाचा अर्थ काय? ओके, टाइम संपलेला आहे. सॉरी त्यांना उत्तर देताना आलं, परंतु ज्यावेळेला आपण बायबल हातात धरतो आणि लहानपणापासून बायबल वाचतो तर बायबलचा अर्थ कळला पाहिजे. बहुतेकांना त्यांच्या नावाचाच अर्थ माहीत नसतो, नाही का? तुझं नाव काय? तर ते म्हणतात श्रीशा. मग ह्याचा अर्थ काय तर मला माहीत नाही. आपल्याच नावाचा जर अर्थ माहीत नाही आहे तर मग काय अर्थ, नाही का? आता लहानपणापासून आमच्या 5 पिढ्यांपासून आम्ही बायबल घेतलेलं आहे, पण आज आपल्याला हे कळून चुकेल की बायबलचा अर्थ काय आहे या निमित्ताने. तर बायबलचा अर्थ आहे, एक ग्रीक शब्द आहे ता बिब्लिका. त्या बिब्लिका ह्या शब्दावरून ह्याचं बायबल हे नाव घेण्यात आलेलं आहे, तो शब्द बनलेला आहे आणि त्याचा अर्थ होतो पुस्तकांचा संग्रह किंवा अनेक पुस्तके, ग्रंथ. ओके, आणि ढोबळ मनाने केलेला अर्थ त्याचा असा आहे पुस्तके किंवा गुंडाळी, पुस्तकांची गुंडाळी. अनेक उद्देशाने प्रेरित अशी वेगवेगळी पुस्तके, त्याला म्हणतात गुंडाळी. ओके, तर तुम्ही असं म्हणू शकतात की ग्रंथसंग्रह. बायबल म्हणजे पुस्तकांचा संग्रह किंवा अनेक पुस्तके. ठीक आहे, ओके. थोडासा कठीण होता, परंतु सेलिनपूरच्या लेवलप्रमाणे प्रश्न विचारला होता. तर पुढचा प्रश्न, हो 0 आहे. पुढचा प्रश्न आहे मुंदलवड. शुभवर्तमान, शुभवर्तमान या शब्दाचा अर्थ काय? मला वाटतं प्रश्नातच उत्तर आहे. शुभवर्तमान, बरोबर अर्पण? हां हां हां,
नाही तरी पण हा ते पण बरोबर आहे, हिंट मिळून जाईल. ओके, मुंदलवड. शुभवर्तमान या शब्दाचा अर्थ काय? वेळ संपलेली आहे. शुभवर्तमान म्हणजे सुवार्ता, अतिशय सोपा अर्थ सुवार्ता नाही का. शुभ वर्तमान, सुवार्ता, वर्तमान म्हणजे वार्ता, सु हा आपण शुभ चांगल्यासाठी वापरतो, चांगली वार्ता. तर सुवार्ता, शुभ वर्तमान. बरं, पुढचा प्रश्न धडगाव. रेडी? आदाम आणि हव्वा कुठे राहत होते? आदम बागेत. एदेन बागेत. व्हेरी गुड. त्यांनी खातं खोललेलं आहे, टाळ्या वाजल्या पाहिजे धडगावसाठी नाही का. पुढचा प्रश्न दोंडाईच्या. सिंहाच्या गुहेत कोणाला टाकण्यात आले? दावीद. पुन्हा एकदा विचार करून सांगा. दावीद राजाला. नाही, दावीद राजाला कशाला टाकतील? राजाने कोणाला तरी टाकलं होतं. रॉंग आन्सर. आणि रॉंग आन्सर असलं की आपण वेळेचं बंधन नाही पाळणार. तरी पण जर झाले 20 सेकंद हां झालेलं आहे. दानिएलाला सिंहाच्या गुहेत टाकण्यात आलं होतं नाही का. तर हे आपल्याला लक्षात ठेवावं लागेल. दानिएल या पुस्तकात 6वा अध्याय आणि 16 ते 22 या वचनामध्ये ते आहे. ओके, नेक्स्ट क्वेश्चन गोज टू शारोन. वन मॅन शो. Who is known as the strongest man in the Bible? Strongest by power, physical power. Strongest man. Goliath. No. According to the Bible, he was the villain. सबसे शक्तिमान पुरुष बाइबल में किसे कहा गया है? Moses. No. 2 answers, 0. रॉंग आन्सर. शमशोन, सॅमसन. आठवतं का? शमशोन आला. शमशोन म्हणजे शास्ते या पुस्तकात 16 अध्याय आणि 17 ते 30 यामध्ये लिहिलेलं आहे. क्षमा करा, मी सरांना इंटरप्ट करतो. पार्टिसिपंट लक्ष द्या, तुमच्याकडे 20 सेकंद आहेत. ओके, लगेच उठून उत्तर दिलं, एकच उत्तर आम्ही ग्राह्य धरणार. ठीक आहे, एक उत्तर दिलं. मल्टिपल चॉईस राऊंड नाही हा. बरं, हा नाही, दुसरं तसं नाही. म्हणून विचार करा. 20 सेकंद आहे तुमच्याकडे, अंदाजाने 20 सेकंदाचा विचार करा आणि कन्फर्म झालं उठा, मगच उत्तर द्या. ठीक आहे. बरं, नेक्स्ट या राऊंडमध्ये 2-2 प्रश्न आहेत बरं का तुम्हाला. तर आता तुम्हाला खातं खोलण्याचा चान्स आहे, संधी आहे. बरं, पूर्ण बायबलमध्ये एकूण किती पुस्तके आहेत? शारोन आपलं सॉरी नंदुरबार. जुन्या करारात 27 आणि नव्या करारात 38. टोटल किती आहेत? रॉंग आन्सर. जुन्या करारात 39 आहेत आणि न्यू टेस्टमेंट नवीन करारात 27 आहेत. असे मिळून 66 पुस्तकं आहेत. एकदम सोपं होतं, संडे स्कूलच्या लेवलचं होतं. बरं, नेक्स्ट क्वेश्चन गोज टू शहादा. शहादा, जुन्या करारातील पहिल्या 5 पुस्तकांचा लेखक कोण? तुम्ही हात वर करून मित्रांची मदतही घेऊ शकता ना, त्यांना असंच नाही बसवलंय आपण. त्या मित्र तुमच्याकडे येईल, तुम्हाला उत्तर सांगेल आणि तुम्ही ते उत्तर सांगायचं आहे. पहिली 5 पुस्तके यांचा लेखक. 20च सेकंद आहेत, पटकन त्याला बोलवायचं. तू उठून जायचं लगेच.
हॅलो, तुम्ही जे सपोर्ट, वेळ संपलेला आहे तेच सांगत आहे की वेळ संपून गेलेला आहे, तू लगेच उठून जायचं. उत्तर आहे मोशे. पहिल्या 5 पुस्तकांचा लेखक मोशे आहे. ओके, बरं. नेक्स्ट क्वेश्चन गोज टू सेलिनपूर. अब्राहमाची तिसरी बायको कोण? आपण फक्त 2च बायका ना. कटोरा. व्हेरी गुड, टाळ्या वाजल्या पाहिजे. थोडस केतुरा आहे, त्यांनी कटोरा म्हटलं. कटोरा नाही, ते केतुरा आहे, परंतु समान आहे. व्हेरी गुड, व्हेरी गुड. पहिली सारा, नंतर हगार आणि नंतर तिसरी पत्नी केतुरा. ओके ओके, व्हेरी गुड. सेलिमपूरनी खातं खोललंय. हा, बरं. नेक्स्ट क्वेश्चन मुंदलवड. पृथ्वीवर जलप्रलय झाला तो किती दिवस आणि किती रात्रीसाठी? जलप्रलय म्हणजे खूप पाऊस पडला, ती जाऊन तिकडं सांगेल, पण तुम्ही आधी वेळ संपतोय, वेळ संपला. तिने सांगितल्यानंतर लगेच उभा राहून सांगायचं. 20च सेकंद आहे तुमच्याकडे. बरं, वेळ संपलेला आहे तरी पण काय उत्तर होता? 40. उत्तर बरोबर होतं, पण वेळ संपलेला होता. 0 आहे. असं ह्याच्यातच राहा ना, अर्धवट उठलेलेच राहा. नेक्स्ट क्वेश्चन, धडगाव. इस्रायली लोकांना, ऐका, इस्रायली लोकांना इजिप्तमधून कोणी बाहेर काढले? मोशेने. व्हेरी गुड. धडगाववाल्यांनी बराच चांगला अभ्यास केलेला दिसतो. नाईक पाळक, व्हेरी गुड, छान. बरं. नेक्स्ट क्वेश्चन दोंडाईच्या. मोठ्या माशाने कोणाला गिळले? तुम्ही देवमासा म्हणा किंवा काही म्हणा. मोठ्या माशाने, एक घटना आहे ज्यात माशाने त्याला गिळलं, तो कोण? योना. व्हेरी गुड. दोंडाईच्याने खाता खोललाय. योना. नाईस. ओके, पुढचा प्रश्न शाहरोनसाठी. Which is the last word in the Bible? Last word in the Bible, entire Bible. I'm talking about entire Bible. Which is the last word? Amen. Very good. Very nice. बायबल मधला प्रगटीकरणामध्ये शेवटचा अध्याय जो आहे, त्या शेवटच्या अध्यायाचा शेवटचा शब्द हा आमेन आहे. ओके, तर ह्या ठिकाणी 2-2 प्रश्न सर्व टीमचे झालेले आहेत आणि 2 पहिल्या राऊंड नंतर स्कोर काय आहे ते बघूया आपण. नंदुरबार 10 मार्क, शहादा अजूनही 0वर आहेत, सेलिनपूरनी 10 मार्क कमवलेले आहेत, मुंदलवड अजूनही 0वर आहेत, धडगावनी 20 मार्क, वा वा वा, चांगला स्कोर केलेला आहे. दोंडाईच्याने 10 आणि शाहरोनने 10. व्हेरी गुड, टाळ्या वाजवूया आपण. बरं, आता हा झाला एक कॉमन राऊंड होता, पूर्ण बायबलवर आधारित, नाही का. आपण नवीन करार आणि जुना करार दोन्हीही कव्हर करण्याचा प्रयत्न केला. आता पुढे जाऊया सेकंड राऊंड. सेकंड राऊंड आहे उत्पत्तीवर आधारित. उत्पत्ती या पुस्तकावर आधारित. तर उत्पत्ती या पुस्तकावर आधारित
ह्या राऊंडला आपण सुरुवात करूया नेहमीप्रमाणे, आणि हा तुम्ही पास करू शकता. पास इन द सेन्स तुम्हाला जर उत्तर आलं नाही तर ते दुसऱ्या टीमला जाईल. बरं, त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही दिलं नाही म्हणून तुमचे मार्क मिळणार नाही, परंतु तुमच्या प्रश्नाचं उत्तर त्यांनी दिलं म्हणून 5 मार्क त्यांना मिळतील बोनस, आणि त्यांचा जो हक्काचा प्रश्न आहे तो विचारला जाईल त्यांना. म्हणजे एकाच वेळेला ते 15 मार्क कमवतील. तर कोणालाही संधी देऊ नका. ओके, एक्स्ट्रा मार्क कमवण्याचे. हां, पहिला प्रश्न उत्पत्तीवर आधारित 37 ते 50. ठीक आहे. मिसर देशात अन्न आहे हे कोणी ऐकले? योसेफांच्या भावांनी. सॉरी, रॉंग आन्सर. उत्तर आहे याकोबाने. मित्र आहेत त्यांना विचारा ना, डिस्कस करा. ती आहे तिला विचारा. याकोबांनी. नाही नाही नाही, झालं, उत्तर गेलं, चान्स गेला. बरं, हा प्रश्न आपण बात करूया. पास झालेला प्रश्न विचारू, कारण इकडं प्रश्नामध्येच एका बाजूला उत्तर होतं, ते अनायसा माझ्याकडून वाचलं गेलं. सॉरी. आता हा तिकडून पास झालेला प्रश्न आहे 5 मार्कांसाठी, आणि तुमचा नंतर विचारला जाईल. योसेफाच्या सर्वात लहान भावाचे नाव काय? स्कोर नाही, त्यांना 0. नाही, तुम्ही नाही, हात नाही वर करायचा. त्यांचा प्रश्न पास झालेला. सर्वात लहान भावाचे नाव काय? मित्राला विचारू शकता. 20 सेकंद आहेत. जाऊ दे, तो प्रश्न आता ह्यांना जा. बन्यामीन. व्हेरी गुड, बन्यामीन. पाळक साहेब, सेलिनपूरला 5+ द्यायचे बोनस मार्क. आणि तुमचा शहादा, तुमचा प्रश्न. इस्रायलची मुले म्हणजे याकोबाची मुले मिसर देशामध्ये आली, ती कोणत्या देशाहून आली? कोणत्या देशाहून ते इस्रायलची मुले इजिप्तमध्ये किंवा मिसर देशात आली? सेलिमपूरवाले एक्स्ट्रा मार्क कमवतील ना? नाही, सेलिमपूरवाल्यांना आता बोनस हे नाही. मी प्रश्न 2दा बोललो. इस्रायलाची मुले मिसर देशात कुठून आली, कोणत्या देशाहून आली? टाइम लिमिट संपलेला आहे. पुढचा प्रश्न सेलिमपूरला जातो, तो बाद झालाय कारण तुम्ही बोनस घेतलेला आहे. ठीक आहे. आता तुमचा प्रश्न. योसेफ हा मिसर देशाचा कोण होता? प्रमुख अधिपती आणि धान्यासाठी येणारा अधिकारी. त्यांनी प्रश्न उत्तराला सुरुवात केली होती, परंतु एक पर्टिक्युलर वर्ड पाहिजे. पाळक साहेब, प्रमुख अधिपती असा शब्द चालेल की जो, कारण बायबलमध्ये मुख्याधिकारी म्हणून आहे. भाषांतरमध्ये कदाचित, म्हणून मी म्हटलं की कारण काही ठिकाणी तसं पण अधिपती पण म्हटलेलं आहे. परंतु अधिपती हा म्हणजे पूर्ण सर्व होऊन जातो. तो पंतप्रधान होता. वर्ष दिलेला आहे 42 आणि 6. मुख्याधिकारी असा शब्द इथं. ना, मुख्याधिकारी. आपण मुख्याधिकारी हा शब्द घेऊया, कारण आपण सध्या जे भाषांतर आपल्या
चर्चेसमध्ये वापरतोय त्याच्यामध्ये मुख्याधिकारी हा शब्द आहे. तर त्या उत्तराला मार्क देऊ शकत नाही. नेक्स्ट. ॲक्च्युली हा पण पास व्हायला पाहिजे होता, परंतु ह्याची माहिती व्हावी म्हणून तो पास झाला नाही. तरी त्यांच्या ऐवजी दुसरा पास झालेला बोनसचा प्रश्न, याकोबाचे दुसरे नाव काय? हा पास झालेला आहे 5 मार्कासाठीचा बोनस. हा दळगावचा बोनस आहे. याकोबाचे दुसरे नाव काय? बरं, हा ते सांगू शकले नाही. तर टाईम संपलेला आहे. हां बरं, तुमच्या हक्काचा प्रश्न घ्या आता. हां, तुमच्या हक्काचा प्रश्न. याकोबाला एकूण किती मुले होती? 3. रॉंग. बस खाली. चुकलेलं आहे उत्तर. एकूण 12 मुले म्हणजेच 12 वंश आजही जगामध्ये अस्तित्वात आहेत. ती 12 वंश. ठीक आहे. आता तो पास नाही होणार. हां ठीक आहे. तुमचा योसेफाला कोणी विकत घेतले? पोटिफर. व्हेरी गुड. धडगाव रॅपिड राऊंड. हा धडगाव रॅपिडली जाऊन राहिलेले आहेत. चलेगा. ठीक आहे. नाही, ह्यांचे 10 आहेत. हां, त्यांचं दडगावचं आपलं मुंदलवाडचा एकही नाही झाला. ठीक आहे. हां बरं, पुढचा प्रश्न दोंडायच्या. हां आपल्या भावास पाहून टिंबटिंबची आतडी तुटू लागली. कोणाची? आपल्या भावास पाहून किंवा आपल्या भावांना पाहून कोणाची आतडी तुटू लागली? योसेफ. व्हेरी गुड. आन्सर इज करेक्ट. योसेफाची. कितीतरी वर्षानंतर त्याने आपल्या भावांना पाहिलं, त्याच्यामुळे त्याला त्यांचा कळवळा आला, नाही का? आता शेवटचा प्रश्न. फिरौन को कौन से वर्ष में सपना आया? In which year Pharaoh had a dream? दुष्ट काल के 7 साल पहले. हाँ? 7 साल के दुष्ट काल के पहले. नहीं, स्पेसिफिक जवाब दो, अभी भी टाइम है. कन्फ्युजिंग होता समजायला, परंतु दुसऱ्या वर्षी. तुम्हारा आंसर क्या था एग्जैक्टली? इथं दुसऱ्या वर्षी आहे 41. हा 7 वर्षाच्या दुसऱ्या वर्षी असं बोलले का ते? कारण ते 7 साल के दुसरे वर्ष में. हा उत्तर बरोबर आहे त्यांचं. शारोन, उत्तर बरोबर आहे. कारण 7 वर्षांचा तो काळ दिलेला आहे आणि 7 वर्षांमधून जे दुसरं वर्ष होतं त्या दुसऱ्या वर्षी त्याला स्वप्न पडलं. ओके, उत्तर बरोबर. इथं फक्त अर्ध दिलंय, परंतु पाहून घ्या. उत्पत्ती 41:1 मध्ये असेल, ज्यांनी बायबल आणलेलं आहे त्यांच्याकडे. ठीक आहे. तर नेक्स्ट एकच झाला ना. हा आता नाईल नदीतून दुसऱ्या
दुसऱ्या बाहेर आलेल्या गायी, नाईल नदीतून दुसऱ्या बाहेर आलेल्या गायी कशा होत्या? हा, यस, लगेच उभं राहायचं आणि उत्तर द्यायचं. दुबळ्या पतल्या 7 गाया. हा, दुबळ्या पतल्या 7 गाया. हा, दुबळ्या, अशक्त. हा, 41 आणि 2. व्हेरी गुड, उत्तर बरोबर आहे. नेक्स्ट. नदीतून एकूण किती गायी बाहेर आल्या? उत्पत्ती. नदीतून एकूण किती गायी बाहेर आल्या? तुम्ही आपसात जोरात बोलू नका, ऐकू गेलं. 7. रॉंग. 7 आधी आल्या, परंतु ते उत्तर चुकीचं आहे. एकूण विचारलं मी. पास. तो सेलिमपूरला जाईल. 7 दष्टपुष्ट आणि 7 कुरूप मिळून दोघी 14 गाया. ओके, 14 गायी. अगदी बरोबर. आता तुमचा पुढचा प्रश्न. कोणत्या वाऱ्याने कणसे करपली? कोणत्या वाऱ्याने कणसे करपली? पूर्वेच्या वाऱ्याने. पूर्वेकडील वाऱ्याने. व्हेरी गुड, 10 मार्क आहे ह्याच्यासाठी. 5 बोनसचे आणि 10. व्हेरी नाईस, गुड गोईंग. नेक्स्ट क्वेश्चन, मुंदलवाड. मग 5 बोनसचे दिले ना. 5 बोनसचे आणि नंतरचा तुमचा. हा, 2 वेळेला बोनस मिळालेला आहे. टेन्शन घेऊ नका, पाळक साहेब उभे आहेत तिथं. मार्कांमध्ये हेराफेरी होणार नाही. हा, जयकर सर पण तिकडे लिहित आहेत. ओके, पुढचा. चांगली व भरदार कणसे कोणी गिळून टाकली? चांगली व भरदार कणसे कोणी गिळून टाकली? गिळून टाकली, स्वॅलो. साहेब तुमचं टाइम संपला आहे. चांगली व भरदार कणसे ही खुरटलेल्या कणसांनी गिळून टाकली. उत्पत्तीचा 41वा अध्याय जर तुम्ही वाचला तर त्याच्यामध्ये तो रेफरन्स आहे. 37 ते 50 मध्ये आपण चालत आहे ना. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. सॉरी, हा पण पास व्हायला पाहिजे होता, परंतु प्रश्नासोबतच उत्तर असल्यामुळे ते वाचलंच जातं. बरं, तुमचा बोनसचा प्रश्न जो त्यांच्याकडून पास झाला तो. फारोचे चित्त केव्हा अस्वस्थ झाले? फारोचे चित्त केव्हा अस्वस्थ झाले? तो केव्हा टेन्शन मध्ये आला? स्वप्न पाहिल्यानंतर. स्वप्न नाही, वेळ. स्वप्न पाहिल्यानंतर नाही, रॉंग. सकाळी तो उठला तेव्हा त्याचे चित्त अस्वस्थ झाले, कारण ते स्वप्न त्याला आठवत होतं. ठीक आहे, ओके. 41 आणि 8वं वचन. नेक्स्ट क्वेश्चन, दोंडाईच्या. बोनस होता. हा, तुमचा हक्काचा प्रश्न होता. बरोबर, हा बोनसचा होता. बरोबर. तर कोण कोणास म्हटले? आता कोणी कोणास म्हटले वाचलंय ना. हा तुमचा हक्काचा प्रश्न आहे. फारोला शांती देणारे उत्तर देवच देईल. फारोला शांती देणारे उत्तर देवच देईल.
योसेफाने योसेफाने कोणाला म्हटले? फारोला. व्हेरी गुड, बरोबर उत्तर आहे. योसेफाने फारोस म्हटले. व्हेरी गुड. आता दोंडाईच्या. यहुदा कोणापुढे नतमस्तक होईल असं अध्याय 49 आणि 8 मध्ये म्हटलं आहे. यहुदा कोणापुढे नतमस्तक होईल असे अध्याय 49 आणि 8 मध्ये म्हटलेलं आहे. हा यहुदा म्हणजे तो नाही, हा येशू ख्रिस्ताला धरून देणारा. यहुदा हा प्रांत आहे. यहुदाबद्दल म्हटलेलं आहे. यहुदा कोणापुढे नतमस्तक होईल. यहुदा त्याचे भाऊ आणि शत्रू हे योसेफापुढे नतमस्तक होतील. यहुदा म्हणजे ते पूर्ण तो कुनबा आला. ठीक आहे, 12 वंशांचा. हो, ओके. नेक्स्ट क्वेश्चन, पास झालेला क्वेश्चन आहे. तो तुमचा होता, परंतु हा थोडासा डिस्क्रिप्टिव्ह असल्यामुळे बोनसचा क्वेश्चन त्यांना. जबुलून कहाँ रहेगा? जबुलून कहाँ रहेगा? जबुलून समंदर के किनारे, बंदरगाहों में रहेगा. ठीक है. 13वा वचन. ओके. आता हा त्याला बोनसचा होता. आता अब ये तुम्हारा अपना क्वेश्चन. ओके. योसेफाने फारोच्या घराण्याला काय विचारले? यूसुफ ने फारो के घराने को क्या पूछा या क्या कहा? वचन 50, चौथा वचन है. अध्याय 50 और चौथे वचन में यूसुफ ने फिरौन के घराने को क्या पूछा? हाँ, तो उठातच होता. उत्तर देऊ दे त्याला. उसके पूरे परिवार को मिस्र में बसाने का. रॉन्ग आंसर है थे. यूसुफ ने फिरौन से कहा कि अपने पिता याकूब को दफन करने के लिए कनान में जाने की अनुमति मांगी. ठीक है, पूछते हुए कनान में जाने की अनुमति मांगी. 50 आणि 4 मध्ये. ठीक आहे. हा राऊंड संपल्यानंतर टोटल स्कोर काय आहे पाळक साहेब? नंदुरबार नाही, टोटल 2 राऊंड संपल्यानंतर 20. दुसऱ्या फेरीचा. ओके. तर अशा रीतीने हा स्कोर आहे. आता आपण तिसऱ्या राऊंडकडे जाणार आहोत. टाळ्या वाजल्या पाहिजे सर्वांसाठी. कोण आहे? कोणाला बोनस क्वेश्चन? हाँ हाँ, अच्छा हाँ हाँ हाँ,
दॅट बोनस क्वेश्चन शुड बी गिवन टू देम ना. हां बरोबर. हां नंदुरबारवाल्यांना सांगते हा अत्याचार आहे ॲक्च्युली. त्यांना बोनस क्वेश्चन नाही मिळत. इकडून तो पास झाला पाहिजे तिकडं नाही का. ठीक आहे. तर ते ओके. सेकंड फेजचा हां हां एकच प्रश्न विचारावा लागेल ना त्यांना. हां ओके. ओके. वचन 50 अध्याय 50 वचन 14 प्रमाणे नंतर योसेफ कुठे गेला. हा बोनस क्वेश्चन आहे नंदुरबारला. नंतर योसेफ कुठे परत गेला. इजिप्त. हां राईट. आन्सर इज राईट. 50 आणि 14 तिथं वरती. हो. जर हा बोनस क्वेश्चन नसता आला तर शारोन आपलं नंदुरबार कडेच हा राऊंड संपला असता. थँक्यू सर, मला आठवण करून दिली. महिमा, यू आर व्हेरी अलर्ट. ती खूप अलर्ट आहे. महिमा आहे. महिमाचा महिमा वर्णावा तेवढा कमी आहे. ओके चला वळूया आपण नीतिसूत्रे या पुस्तकाकडे. आणि नीतिसूत्रेमध्ये आधी आपण घेऊया ओके. सुरुवात करू पुन्हा. हा कितवा राऊंड आहे आता. तिसरा राऊंड असणार आहे गाळलेल्या जागा भरा. फिल इन द ब्लँक्स. ठीक आहे. बी अलर्ट. आणि ह्याच्यासाठी फक्त 10 सेकंद असणार आहेत. 10 सेकंद. हां ओके. मला सांग तू चालू केव्हा करायचं. मी विचारल्यानंतर चालू करायचं. प्रश्न संपला की चालू करायचं. ठीक आहे. ओके. हां नंदुरबार. नीतिसूत्रे हे पुस्तक कोणी लिहिले. शलमोन राजाने. व्हेरी गुड. राईट आन्सर. शहादा. नीतिसूत्रेमध्ये दुसरा लेखक कोण. 10 सेकंद आहेत आता. दुसरा लेखक कोण. मित्रांनी उठून सांगून द्यायचं. तुला माहित असेल तू सांगून द्यायचं. हां नाही 5 राऊंड नाही. हां 5 नाही. आता 5 नाही होणार. ज्याचा प्रश्न त्यालाच. हां उत्तर आहे लमुवेल. लमुवेलाने नीतिसूत्रे याचा 31वा अध्याय लिहिला आहे. आणि ते असं म्हणतात की ते रुदन आहे एक प्रकारचं. रुदन म्हणजे क्राय नाही का. तर नेक्स्ट. परमेश्वराचे भय हे डॅशचा प्रारंभ होय. ज्ञानाचे. हां व्हेरी गुड. मुंदलवड. पापी लोक तुला भूलथापा देतील तर तिला डॅश होऊ नकोस. काय होऊ नकोस. पापी लोक तुला भूलथापा देतील तर तिला डॅश होऊ नकोस. वेश्या. शब्द व्यवस्थित वापरा. थोडासा तो शब्द नाहीये. उत्तर चुकलेलं आहे कारण शब्द चुकला आहे. वश आहे. वश शब्द आहे. वश. बरं नेक्स्ट. धडगाव. नीट ऐका. कारण ज्ञान तुझ्या चित्तात प्रवेश करेल आणि डॅश म्हणजे टिंब तुझ्या जीवाला रम्य वाटेल.
कारण ज्ञान तुझ्या चित्तात प्रवेश करेल आणि डॅश तुझ्या जीवाला रम्य वाटेल. ज्ञानच आहे उत्तर, ज्ञानच होतं. पुढे जाऊ दोंडाच्या. सरळांसाठी तो टिंबटिंब सुलभ करतो. सरळांसाठी तो टिंबटिंब सुलभ करतो. दहा सेकंद आहेत. सरळांसाठी तो यश प्राप्ती सुलभ करतो. ओके, आता वचन पूरा करना है, एक ही शब्द उसमें जोड़ना है. ठीक है. माझ्याकडे हिंदी बायबल नाही आहे, परंतु मराठीत समजेल असं मी अपेक्षा करतो. कारण बाप जसा आवडत्या मुलाला तसा परमेश्वर ज्याच्यावर प्रीती करतो त्याला टिंबटिंब या डॅश करतो. प्रेम. परमेश्वर ज्याच्यावर प्रीती करतो त्याला डॅश टिंबटिंब. रॉंग, चुकलेला आहे. दंड करतो यानी सजा भी देता है ना. परमेश्वर अपने जिस बच्चे को प्यार करता है उसे वो वक्त आने पर दंड भी देता है, यानी पनिश भी करता है. ठीक है, नेक्स्ट. नंदुरबार. वारंवार शारून नाव येत आहे माझ्या तोंडात. एकटा आहे जवळच बसलाय म्हणून कदाचित. नंदुरबार रेडी. हा, एक पूर्ण वचन आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला एक जागा भरायची आहे. सर्व रक्षणीय वस्तूंपेक्षा आपल्या डॅशचे विशेष रक्षण कर, कारण त्या जीवनाचा उगम आहे. अंतःकरणाचे. हा, व्हेरी गुड. अंतःकरणाचे, व्हेरी गुड. नीतिसूत्रे 4 आणि 23 वचन आहे. नीतिसूत्रे 4 आणि 23. ओके. शहादा. टिंबटिंब ही श्रेष्ठ चीज आहे म्हणून ते संपादन कर. टिंबटिंब ही श्रेष्ठ चीज आहे म्हणून ते संपादन कर. ज्ञान. ज्ञान. व्हेरी गुड. ज्ञान. टाळ्या वाजवूया. फायनली एक उत्तर आलं बऱ्याच वेळानंतर. शहाद्याने कमवलेलं आहे. ओके, पुढे आपण जाऊ. सेलिनपूर. मुलांनो, बापाचे शिक्षण ऐका व सुज्ञता समजण्यासाठी त्याकडे टिंबटिंब द्या. मुलांनो, बाबाचे शिक्षण ऐका व सुज्ञता समजण्यासाठी त्याकडे टिंबटिंब द्या. हा, तरी आता उत्तर सांगू शकता. टाइम संपलेला आहे, मार्क मिळणार नाही. पण उत्तर काय होता? लक्ष द्या. लक्ष. हा, लक्ष द्या. सिंपल होतं एकदम, पण हा थोडस. बरं, चहा येतोय मध्येच. मी तुम्हाला चहाची आठवण करून देतो. तर मलाही असं वाटलं की आता चहा घ्यावा, पण मी कंटिन्यू करतो आणि बाकीच्यांना इथेच जागेवर चहा मिळेल. ठीक आहे. ओके. मुंदलवड. माझ्या मुला, आपल्या बापाचा बोध ऐक व आपल्या टिंबटिंबची शिस्त सोडू नकोस. माझ्या मुला, आपल्या बापाचा बोध ऐक व आपल्या टिंबटिंबची शिस्त सोडू नकोस. बरं,
टाइम गेला, पण उभं राहून जायचं. हां, उत्तर तर सांग. आईची शिस्त. व्हेरी गुड, उत्तर बरोबर होतं. पण आता म्हणून म्हटलं ना, अर्धवट उठलेलेच राहा. हां, आईची शिस्त सोडू नकोस. व्हेरी गुड, बरोबर होता. नेक्स्ट, धडगाव. आपला कान ज्ञानाकडे लावशील आणि आपले डॅश म्हणजे टिंबटिंब सुज्ञानाकडे लावशील. आपला कान ज्ञानाकडे देशील आणि आपले डॅश सुज्ञानाकडे लावशील. आपला कान ज्ञानाकडे देशील आणि आपले मन सुज्ञानाकडे लावशील. हां, काही हरकत नाही. ठीक आहे. दोंडाईच्या आम्हाला आनंद वाटतो की खूप मोठी हिंमत करून तुम्ही प्रत्येक वर्षी सहभाग घेतात. सहभाग घेणं फार महत्त्वाचं आहे. ज्ञान मोत्यापेक्षा टिंबटिंब आहे. उत्तर सांगा पटकन. व्हेरी गुड. असं नाही, जागेवर बसून नाही, लगेच उभं राहायचं आणि उत्तर द्यायचं. व्हेरी गुड, उत्तर बरोबर आहे दोंडाईच्याचं. ज्ञान मोत्यापेक्षा मौल्यवान आहे. आता आमचे बंधू आहेत, त्यांना हिंदीमध्ये विचारावं की मराठीत समजेल ना? बरं. कारण ज्ञान परमेश्वर देतो, त्याच्या मुखातून ज्ञान व डॅश येतात. ज्ञान व जीवन. रॉन्ग. नीति 2 अध्याय और 6 वचन है. ज्ञान और सुज्ञता येते. हां, तर चुकलेले आन्सर. ठीक आहे, 2 झाले. आता आपण ह्याच राऊंडचा तिसरा प्रश्न घेऊ. 30. तिसरी फेरी. तू अगदी नंदुरबार ऐका संपल्यावर. हा, तू आपल्या अगदी मनापासून परमेश्वरावर भाव ठेव. आपल्याच टिंबटिंबवर अवलंबून राहू नकोस. बुद्धीवर. व्हेरी गुड, उत्तर बरोबर आहे. आपल्याच बुद्धीवर अवलंबून राहू नकोस. काय म्हटलेलं आहे? मी जॉनी लिव्हर यांची एक क्लिप ऐकत होतो की बुद्धिमान आपल्या बुद्धीवर, पराक्रमी आपल्या शक्तीवर आणि धनवान आपल्या धनावर गर्व करू नये. बुद्धिमानाने आपल्या बुद्धीवर, धनवानाने आपल्या धनावर आणि पराक्रमाने आपल्या शक्तीवर गर्व करू नये. तर गर्व कशावर करावा? की तू मला म्हणजे परमेश्वराला ओळखतोस आणि मला जाणतोस म्हणजे समजतोस. या गोष्टीचा आपल्याला गर्व असला पाहिजे, अभिमान असला पाहिजे. ठीक आहे. तर आपल्याच बुद्धीवर जे अवलंबून राहतात ते शेवटी गर्तेत पडतात. ओके, नेक्स्ट. शहादा तयार? ओके. थोडासा टाइम घेतो मी, कारण माझ्याकडे इतके पेजेस आहेत की कुठं ना कुठं ते हरवलेलं असतं.
बरं, पुढचा प्रश्न शहादेला आहे. टिंबटिंबची मर्जी संपादण्यास पुष्कळ लोक झटतात. टिंबटिंबची मर्जी संपादण्यास पुष्कळ लोक झटतात. देवाची. नाही, चुकीचं उत्तर आहे. अधिपतींची मर्जी जिंकण्यास किंवा संपादण्यास पुष्कळ लोक झटतात. नेक्स्ट क्वेश्चन गोज टू सेलिनपूर. जो आपले टिंबटिंब झाकितो त्याचे टिंबटिंब होत नाही. लाज. रॉंग आन्सर आहे. जो आपले टिंबटिंब झाकितो त्याचे टिंबटिंब होत नाही. उत्तर चुकलेलं आहे. हा, टिंबटिंब होत नाही ते एकच वचन आहे, तर ते बोलताना ते ओघाने येईलच. वेळ गेलेला आहे. एकही सांगितलं असतं तरी चाललं असतं, परंतु लाज हा शब्द नाही आहे तिथं. कोणतं एक बोलले असते तरी चाललं असतं. येतंय का? जो आपले टिंब झाकितो त्याचे टिंब होत नाही. कोणतं एक? मार्क तर नाही मिळणार, पण उत्तर बरोबर येतंय का? जो आपले दोष झाकितो. सोपं आहे अगदी, नाही का? बरं, नेक्स्ट. जो मुंदलवाड, जो टिंबला देतो त्याला काही उणे पडत नाही. जो टिंबला देतो त्याला काही उणे पडत नाही. जो दारिद्र्यास देतो त्यास काही उणे पडत नाही. ओके, नेक्स्ट. धडगाव. जो टिंबचे झाड राखीतो. पुढे वचन मोठं आहे, पण ते वचन तुमच्या लक्षात येईल. जो टिंबचे झाड राखीतो त्याचे फळ चाखीतो. जो टिंबचे झाड राखीतो व त्याचे फळ चाखीतो. जीवनाचे. नाही, अंजिराचे झाड. हा, अंजिराचे झाड आहे. 27 आणि 18 वचन आहे. ओके, नेक्स्ट. दोंडाईच्याला आता काय विचारू? हा, ठीक आहे. कानी लागणाऱ्याचे शब्द टिंब सारखे असतात. कानी लागणाऱ्याचे शब्द टिंब सारखे असतात. उत्तर आहे रुचकर पक्वान्नांसारखे. इकडच्या तिकडच्या बातम्या येऊन आपल्याला सांगतात ना कानामध्ये, बरोबर ना? ते आपल्याला फार आवडतात. कशाला? तर दुनियाभरची सगळी खबरबात आपल्याला कळते, म्हणून ते रुचकर पक्वान्नांसारखे लागतात, परंतु ते चांगलं नाही असं म्हटलेलं आहे. ठीक आहे. संकट समय टिंबवर भरोसा ठेवणे हे तुटलेल्या दाताने खाणे असे आहे. आपल्या बुद्धीवर. नाही नाही नाही. संकट समयी टिंबवर विश्वास ठेवणे. आपल्या बुद्धीवर नाही, विश्वासघातक्यांवर.
विश्वासघातक्यांवर. तर या ठिकाणी आपली तिसरी फेरी संपलेली आहे. ठीक आहे. टोटल किती होतील तरी आता 3 राऊंड नंतर? एक पाळकसाहेब, तिसऱ्या राऊंडच्या तिथं एक तिरपी अशी लाईन खेचून तिथं टोटल करून टाका तिसऱ्या राऊंड अखेर. हा, नंदुरबार 55, शहादा 10, सेलिनपूर 40, दडगाव 40, व्हेरी गुड, 30 आणि शारोन 20. ओके, तर असा हा तिसऱ्या राऊंड अखेर टोटल आहे. ठीक आहे, आता आपण जाऊया शेवटच्या राऊंडकडे, जो रॅपिड फायर असेल. तुमच्यापैकी कोणीही उभं राहायचं आहे आणि त्याचं उत्तर द्यायचं आहे. आणि तुम्हाला फक्त 4 प्रश्न विचारले जातील. ठीक आहे, 4 प्रश्न आणि 10 सेकंद आहेत. 10 सेकंदांमध्ये पटापट उत्तर द्यायचं आहे. पास म्हणायचं आहे, नाही आलं पास म्हणायचं आहे. हां, ओके. मायनस सिस्टीम नाही ठेवू आपण ह्याच्यामध्ये. आपण काय करू, जेवढे उत्तरं दिले तेवढेच ग्राह्य धरू. एका उत्तराला 10 मार्क. हां, एका उत्तराला 10 मार्क. तर 40 पैकी हा राऊंड आहे. मी 5 विचारणार होतो, परंतु वेळ जाईल जास्त, त्याच्यापेक्षा 4 विचारलेले बरे. 40चा घेऊ आपण. ठीक आहे, कोण उभं राहील तुमच्यामधून? ओके, गौरव. टाइम मला हे करायचं 10 सेकंद. हां, ठीक आहे. युअर टाइम स्टार्ट्स नाव. काय संपादण्यात यावे? ज्ञान. ज्ञानी पुरुषाने काय करावे? ऐकावे. कोणाचे भय ज्ञानाचा प्रारंभ होय? परमेश्वराचे. कोणत्या गोष्टी शिराला भूषण आणि गळ्याला हार आहेत? बाबाच्या बोध, आईची शिस्त. 4 अगदी बरोबर उत्तर दिलेलं आहे. ओके, आता शहादा कोण उभं राहील? हां, रेडी? युअर टाइम स्टार्ट्स नाव. तू आमचा भागीदार हो, आपण सर्व काय करू? पास म्हणायचं. पास. एखाद्या पक्षाच्या डोळ्यात देखत काय पसरणे व्यर्थ होय? पास. 10 सेकंद झाले? नाही ना, 10 सेकंद नाही झाले ना. पुन्हा एकदा 10 सेकंद नाही झाले. थोडंसं हां, क्वेश्चन कॅन्सल करू, पुढे जाऊ आपण. किती झाले होते त्यावेळेला? हां, तर 5 एक्स्ट्रा देऊ आपण. पुन्हा करू. हां, पुन्हा राऊंड घेऊ आपण. ठीक आहे, ठीक आहे. आता टाइम स्टार्ट्स नाव. कोण आपल्या मालकाचा जीव घेतो? पास. कारण ज्यांनी कशाचा तितकारा केला आणि कशाचं भय मान्य केलं नाही. पास. कारण एवढंच होऊन जातं. 10 सेकंद. बघा, 10 सेकंद लवकर होत आहे ना तुम्ही. हां हां, सेलिनपूर. ओके. कारण ज्ञान कोण देतो? परमेश्वर देतो. परमेश्वर सर्वांसाठी काय करतो? पास. विवेक तुझे काय करेल? रक्षण करीन. 2 उत्तर बरोबर आहेत. फास्ट थोडस. हा, 4च प्रश्न आहे ना, 4च प्रश्न आहे. गौरवनी कव्हर केलं ना ते. 4च प्रश्न आहे. तुमचा टाइम ऑफ झाला. तू कोणता लावलेला? सेकंड करता एकदा.
हा बरोबर आहे. 10 सेकंद झाले. सारा बरोबर लावलेलं आहे तिने. ठीक आहे. किती प्रश्नांची उत्तरं दिले? 2 प्रश्नांची उत्तरं दिली. बरोबर दिले? ओके. हां बसून जा. आता मुंदलवाड. टाइम स्टार्ट. दीर्घायुष्य, वयोवृद्धी व कल्याणी कशाने प्राप्त होतील? पास. तू आपल्या अगदी मनापासून परमेश्वरावर काय ठेव? भाव. तू आपल्या दृष्टीने स्वतःच काय समजू नको. संपला. फार लवकर झालं. हा 10 सेकंद. ओके. एक आणखीन राऊंड घ्यावा असं वाटतं सर. हाच राऊंड रिपीट करू आपण. पुन्हा एक फेरी घेऊ. ठीक आहे. रॅपिड फायर पुन्हा एक फेरी होईल. एकच बरोबर आहे. हां ओके. नेक्स्ट. हां दडगाव. माझ्या मुला परमेश्वराचे शिक्षण काय मानू नको? पास. मोत्यापेक्षा मौल्यवान काय आहे? पास. ज्ञानी वैभवाचे काय होतील? पास. ज्ञाने श्रेष्ठ. हां ठीक आहे. ओके. दोंडाईच्या. ज्ञान हे श्रेष्ठ चीज आहे म्हणून ते काय कर? पास म्हणायचं लगेच. नाही आलं तर ओके. दुर्जनांच्या मार्गात काय करू नकोस? पाऊल टाकू नको. हा पाऊल टाकू. हा उत्तर बरोबर आहे. एक बरोबर आहे. एक बरोबर आहे. ठीक आहे. शारोन. कोणाचा मार्ग अंधकारासारखा आहे? पास. माझ्या मुला माझ्या वचनाकडे काय लाव? पास. सर्व रक्षण वस्तूंपेक्षा काय उत्तम उगम आहे? पास. तू आपल्या तोंडाच्या शब्दांना काय झाला आहेस? पास. ठीक आहे. आता आपण थोडासा क्रायटेरिया चेंज करू. पहिल्या राऊंडमध्ये मला असं वाटलं की 10 सेकंड 4 प्रश्नांसाठी पुरेसे आहेत, पण पुरेसे नाही आहे. तर 15 सेकंद आपण ह्या फेरीला ठेवू. 15 सेकंड. ठीक आहे. हां ओके. पुढचा राऊंड. युअर टाइम स्टार्ट्स नाव. 15 सेकंड. ना सारा आता. हां 4च प्रश्न. कोणाचा मार्ग अंधकारासारखा आहे? दुर्जनांचा. ओके. माझ्या मुला माझ्या वचनाकडे लक्ष लाव. माझ्या सांगण्याकडे काय? कान दे. ओके व्हेरी गुड. तू आपल्या तोंडाच्या शब्दांना काय झाला आहेस? गुंतला आहेस. तू डावी उजवीकडे वळू नकोस. दुष्कर्मातून आपले पाय काढ. सॉरी पुढचा झालं. ओके. 3 बरोबर. 15 सेकंद पण संपले. नेक्स्ट. शहादा. तू चालशील तेव्हा कोण तुला मार्ग दाखवेल? परमेश्वर. चूक. कोणाच्या संगतीने मनुष्य भाकरीच्या तुकड्याला मोवत होतो? पास. माझ्या मुला माझे वचने काय करून ठेव? ऐकून. तू माझी बहीण आहेस असे कोणाला म्हण? माझ्या मुला माझी वचने राखून ठेव. तू माझी बहीण आहेस असे ज्ञानाला म्हण. ओके. नेक्स्ट. सेलिनपूर. कोणाचे घर अधोलोकाकडे मृत्यूच्या खोल्यांकडे खाली उतरण्याचा मार्ग होय? व्यभिचारी स्त्री. परमेश्वराचे भय धरणे म्हणजे कशाचा द्वेष करणे होय? पास. कोणाची वस्ती चातुर्याबरोबर आहे? पास. बोध ऐकून शहाणे व्हा त्याचा काय करू नका? पास. स्वतःला वेगळे करणारी व्यक्ती काय करते? पास. टाइम झालेला आहे. ओके. तर नाही रॉंग आहे. एक बरोबर आहे. एक बरोबर आहे. हो तो ते बरोबर आहे. हां ओके. हां नेक्स्ट. मूर्खाची तुलना कोणत्या 2 ऋतूंशी केली आहे? पास. कोणाला सन्मान शोभत नाही? शापाची तुलना कोणत्या 2 पक्ष्यांशी केली आहे?
पास. मूर्खाच्या पाठीला बडगा. हां सर असं द्या. ठीक आहे. नेक्स्ट. मूर्खाच्या तोंडचे नीतिवचन कसे आहे? पास. झिंगलेल्या इस्माच्या हातात काय देण्यासारखे आहे? पास. दरवाजा आपल्या बिजागऱ्यावर कसा फिरतो? पास. दुसऱ्याच्या तंट्यात पडून संतप्त होणारा. हां 15 सेकंड. बरोबर. ओके चला ठीक आहे. नेक्स्ट. दोंडाईच्या कोण सिंहासारखा निर्भय राहतो? पास म्हणायचं नाही आलं तर. पास. दुबळ्यांना पिळणारा दरिद्री व्यक्ती कसा आहे? पास. शास्त्रज्ञ मोडणारे कोणाची प्रशंसा करतात? परमेश्वराची. दुर्जनांचे. कोणता पुत्र? हा संपला वेळ. ओके. शारोन. कोणास आशीर्वादांची रेलचेल होते? पास. आई बापास लुटणारा कोणाचा सोबती आहे? पास. कोण तंटा उपस्थित करतो? पास. आपल्या मनावर भरोसा ठेवणारा कसा आहे? पास. कोणाला उडे पडत नाही? पास. 4 प्रश्न संपले. एक एक्स्ट्रा विचारून टाकला फ्लो मध्ये. मी एक एक्स्ट्रा विचारून टाकला पण नाही आता बस. थँक्यू योहान. व्हेरी गुड. ओके. पाळक साहेब. योहान पाळक साहेबांना दे. स्कोर पाळक साहेब डिक्लेअर करतील. टोटल करून घ्या. हां तिथून टोटल करा. बरं या राऊंडमध्ये म्हणजे जो चौथा राऊंड झाला त्याच्यामध्ये नंदुरबार 125, शहादा 10, सेलिमपूर 60, मुंदलवड 10, धडगाव 40, दोंडाईच्या 40 आणि शहारोन 20. तर नंदुरबार टॉपवर आहे. टाळ्या वाजवूया आपण. नंदुरबार 125 गुणांसह टॉपवर आहे आणि गौरवनी प्रूव्ह केलं की यू आर जिनियस. व्हेरी गुड. कीप इट अप. 2 नंबरला सेलिनपूर आहे. मागच्या वर्षाची विनर टीम. ओके. टाळ्या वाजवूया आपण. व्हेरी गुड. कीप इट अप. असेच परमेश्वराच्या अनुग्रहामध्ये पुढे जा. आणि दोघांमध्ये टाय आहे धडगाव आणि दोंडाईच्या. व्हेरी गुड. धडगाव आणि दोंडाईच्या टाय आहे 40 मार्कांचा. तर 3 नंबरला 2 चर्चेस आहेत धडगाव आणि दोंडाईच्या. आणि आम्हाला खूप आनंद होतो की मुंदलवड या संघाने सुद्धा या ठिकाणी पार्टिसिपेट केलं. पुढच्या वेळेस अजून तयारी करून या. ठीक आहे. पुढच्या वेळेस आपण थोडंसं वेगळं ठेवू. थोडं वेगळ्या पत्रांवरती ठेवू. तसा प्रयत्न करू पत्रांवरती. आणि मग तुम्हाला चांगला अभ्यास पण करता येईल. आणि विशेष म्हणजे आमच्या शहारोनचे मला नाव माहीत नाही त्यांचं ब्रदरचं. व्हॉट्स युअर नेम? ल्यूक. ओके. ल्यूक गावित ना? गावित. ओके. ल्यूक गावित आहेत आणि त्यांनी शहारोन मंडळीला रिप्रेझेंट केलेलं आहे. त्यांच्यासाठी विशेष टाळ्या. एक अकेला. आणि त्यांनी कोणतीही भीती किंवा लाज बाळगली नाही. माझ्यासोबत कोणी असो नसो मी पुढे जात राहीन. व्हेरी गुड लुक. वी आर प्राऊड ऑफ यू. असेच परमेश्वराच्या आशीर्वादामध्ये पुढे जा. कोणीही ह्या ठिकाणी जिंकलं किंवा हरलेलं नाही. फक्त 1 नंबर मिळालेला आहे 125, 60 आणि 40. परंतु ह्या ठिकाणी येऊन आपल्याला जे माहीत नव्हतं ते आपल्याला कळलेलं आहे. कदाचित नाही का? पुष्कळांना माहीत नव्हतं की अब्रामाची 3री पत्नी पण आहे. तिचं नाव केतुरा आहे. हे पण माहीत नव्हतं. परंतु ते आज आपल्याला कळलं. बरोबर ना?
मोशे हा पहिल्या 5 पुस्तकांचा लेखक आहे हे सुद्धा बहुतेकांना माहीत नव्हतं. तर ह्या सर्व गोष्टी मनात ठेवा. परमेश्वराचे वचन राखून ठेव असं नीतिसूत्रे म्हणतं. तसं आपण परमेश्वराचं वचन राखून ठेवू. पुन्हा एकदा सर्वांनी सहकार्य केल्याबद्दल मनापासून आभार. जयकर सर, पुढचा वेळ आपण प्रार्थना करून मग ब्रेक आहे चहासाठी. ठीक आहे. पाळक साहेब, मनीष पाळक पुढे येतील आणि शेवटची प्रार्थना करतील आणि मग आपण जाऊ. आणि काही सूचना असतील तर 7ला पुन्हा यायचं आहे. हो, 7 वाजता सर्वांनी न चुकता वेळेवर या. कारण आपली जे नियोजित वक्ते आहेत वायवामची टीम ते ह्या ठिकाणी वर्शिप लीड करणार आहेत. तर वर्शिपमध्ये आपण सहभाग घेऊ. ठीक आहे. 6:30ला. हो 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 6:30 वाजता. सॉरी, 6:30लाच या, 7 नाही. 6:30लाच पुन्हा येऊ आपण. ठीक आहे. ओके, आपण प्रार्थना करू. बरं, आपण शांत राहू, प्रार्थना करू. पवित्र सर्वशक्तिमान आमच्या सदाजीवी अनुग्रहकारी परमेश्वर पित्या, तुझ्या नावाला धन्यवाद देतो प्रभू. तुझी स्तुती करतो, तुझी आराधना करतो. पुन्हा एक वार प्रभू आम्ही तुझं गुणगान गात असताना आम्हाला तू सहायता पुरवली. एवढंच नाही तर प्रभू दया बापा, मागील दिवसापासून जे कौन्सिलच्या पत्रकाप्रमाणे प्रभू या तरुणांनी आपल्या स्थानिक मंडळीमध्ये जो वचनांचा अभ्यास केला आणि त्या अनुषंगाने आज प्रभू देवा परमेश्वर पित्या जी आज बायबल क्विज झाली ती तू आशीर्वादित केलं आणि प्रत्येक मंडळीतील तरुणाला प्रभू या ठिकाणी पुढे येण्याची संधी दिली. आणि जे प्रभू डेअरिंग त्यांनी या ठिकाणी दाखवलेली आहे तुझ्या वचनाचा त्यांनी अभ्यास करण्यासाठी तू त्यांना सहाय्य केलं, त्याबद्दल आम्ही आभार मानतो, धन्यवाद देतो प्रभू. आणि जे प्रश्न प्रभू त्यांना विचारले गेले त्या प्रत्येक प्रश्नाचं प्रत्येक व्यक्तीला प्रभू उत्तर देण्यासाठी तू सहाय्य केलं, त्याबद्दल आम्हा आभार मानतो, धन्यवाद देतो. असंच प्रभू या प्रत्येक मंडळीतील लहान थोराला प्रत्येक तरुणांना आम्ही तुझ्या स्वाधीन करतो. तुझ्या विश्वासामध्ये, प्रार्थनामय जीवनामध्ये, तुझ्या वचनामध्ये प्रभू प्रत्येकाची तू वाढ कर. आणि देव बापा, तुला आवडणारे जीवन जगण्याची कृपा तू प्रत्येकाला तू पुरवून दे, हीच आम्ही तुझ्याकडे प्रार्थना करतो, धन्यवाद देतो. आम्ही विशेष करून या सर्व ज्यांनी प्रभू या पार्टिसिपेट करणार प्रत्येक गटाला आम्ही तुझ्या स्वाधीन करतो. प्रत्येकाला तू आशीर्वादित कर. सदैव तुझ्या विश्वासामध्ये, प्रार्थनामय जीवनामध्ये आणि प्रत्येक प्रभू चर्च ॲक्टिव्हिटीजमध्ये तू त्यांना तू पुढे न्यावं आणि त्यांच्या जीवनाच्याद्वारे तुझ्या नावाची महिमा, तुझी थोरवी तू वाढवून घ्यावी, यासाठी आम्ही तुझ्याकडे प्रार्थना करतो. त्यासाठी प्रभू प्रत्येकाला तू उपयोगात आण, हीच आम्ही तुझ्या चरणापाशी आम्ही प्रार्थना विनंती करतो. राजा बापा, आज हा जो कार्यक्रम होता तो आशीर्वादित केला, प्रत्येक व्यक्तीला तू सहायता पुरवली. सर आहे त्यांच्या संपूर्ण जे टीमवर्क आहे तर प्रत्येकाला तू विशेष करून तुझा अनुग्रह तू करून दिला, त्याबद्दल आम्ही आभार मानतो, धन्यवाद देतो. इथून पुढे प्रभू आम्ही आम्हा प्रत्येकाच्या जीवनाचा प्रभू तू चालक आणि मालक तू हो. आदर, मान, सन्मान, गौरव प्रभू परमेश्वर पित्या तुझे तुला अर्पण करतो. प्रभू येशूच्या नावाने प्रार्थना तुला सादर करतो, म्हणून तो ऐक पित्या. आमेन.